श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामीसेवकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ हा फार विशेष आहे, स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला एकादशीच्या दिवशी कुठला ग्रंथ वाचल्याने तुमचे पितृदोष कमी होतील व स्त्रियांचं सासर माहेरांचं जे दोष असतील तेही कमी होतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आपला भोग हा आपल्याला भोगावाच लागणार आहे, पण आपल्यावर जे ऋण असतात ते ऋण आपल्याला फेडायचे असतात। ते ऋण फेडण्यासाठी ते कुठल्या प्रकारचे, एक असतं देव ऋण, एक मनुष्य ऋण, पितृ ऋण, भूत ऋण, ऋषी ऋण। हे सर्व ऋण फेडणे आवश्यक आहे। या जन्मात आपल्याला फेडण्यासाठी भोग हा भोगावाच लागणार आहे। पण देव ऋण, आपण देवाचं नामस्मरण, देवाची भक्ती, देवाची उपासना करून आपण ते देव ऋण आपण आपल्या पद्धतीने फेडण्याचा प्रयत्न करत असतो। पण त्याचबरोबर पितृ ऋण जे आहे ते फेडण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात, खूप काही सेवा कराव्या लागतात, हे कधीही लक्षात ठेवा। पितृदोष निवारण्यासाठी, मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी ज्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ। आपल्या कुटुंबात, परिवारात कोणीतरी अपघाती, अकस्मात किंवा अपमृत्यू झालेला असेल, काही कारणाने पितरांना सद्गती मिळत नाही, यांचा मृत्यू झाल्यानंतर यांच्या बऱ्याचशा इच्छा ह्या अपूर्ण असतात आणि त्यावेळेलाच हे मरतात किंवा त्यांचा मृत्यू होतो। अशा वेळी ती आत्मा भटकत असते, खूप त्रास सहन करत असते आणि त्या आत्म्याचे दोष त्या कुटुंबाला, म्हणजे आपल्या कुटुंबाला ते लागत असतात। बरेचदा हे पितर खूप त्रस्त असल्यामुळे त्यांचा स्वतःचा वंश संपवण्याचा प्रयत्न हे पितर करत असतात। कुटुंबातील लोकांना आशीर्वाद देत नाहीत, कुठलंच शुभकार्य होऊ देत नाहीत। यामुळे बरेचसे प्रश्न कुटुंबाला सामोरे जावं लागतं। यात मुख्य म्हणजे संतती न होणं, विवाह न जमणं, जमलेले विवाह मोडणं, पती पत्नीमधील वाद, घरात नित्य आजारपण, व्यवसायात आर्थिक तोटे इत्यादी अशा पितृदोष निवारण करण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात परमपूज्य गुरुमाऊलींनी पंचमहायज्ञाची अगदी सोपी सेवा तर सांगितलेलीच आहे। त्याचबरोबर आपल्याला जे संक्षिप्त भागवत ग्रंथ हा जो आपल्या गुरुमाऊलींनी आपल्यासाठी सर्व सेवेकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे, जो कोणी भागवत ग्रंथाचं पारायण करेल त्याचा पिढ्यानपिढ्याचा उद्धार होईल, त्याच्या पितरांना सद्गती लाभेल, पितरांचा मोठा आशीर्वाद त्याला प्राप्त होणार आहे। आणि प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आर्थिक दृष्ट्या आपण भागवत करणं शक्य नसतं। अशा वेळी प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आणि आपले गुरुमाऊली यांनी आपल्या हितासाठी संक्षिप्त भागवत आपल्या हातात दिला आहे आणि ते वाचण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे। आणि याची ताकद आणि अधिकार, म्हणजे याची ताकद इतकी आहे की तुम्ही विचार देखील करू शकत नाही। तर आपण सर्वांनी प्रत्येक महिन्याच्या एकादशीला भागवत पारायण करायचं आहे। हे भागवत पारायण करत असताना आपल्याला या ग्रंथाचं पारायण करताना आपल्याला जाणवेल की आयुष्याच्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला माहीतसुद्धा नाही आहेत। त्याची प्राप्ती करण्यासाठी आपण भगवद्गीता हे जर तुम्ही पठण केलं किंवा श्रवण केलं तर तुम्हाला कळेल की भगवान श्रीकृष्णांनी किती छान अशी माहिती दिली आहे की जीवन कसं जगायचं, जीवन व्यतीत कसं करायचं याबाबतची माहिती दिली आहे भागवत ग्रंथामध्ये। या दिव्य ग्रंथामध्ये पारायण प्रत्येक आपल्याला एकादशीला करायचं तर आहे। याच्यामध्ये 14 अध्याय आहे आणि 12 स्कंद आहेत। आपल्याला सर्वप्रथम स्वामी स्तवन करायचं, नंतर गणपती अथर्वशीर्ष वाचायचं आणि त्यानंतर आपल्याला या 14 अध्यायांची सुरुवात करायची। आणि आषाढी एकादशीला आपल्या जवळच्या केंद्रात जर ही सेवा एकादशीला होत असेल, भागवत पारायण जर होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सर्वजण अवश्य जा आणि आपल्याकडून ही सेवा महाराज करून घेणार आहेत। त्यामुळे मठामध्ये जाऊन जर तुम्ही ही सेवा केली तर खूपच चांगलं। जर आपण म्हणजे जे म्हणतो ना, सामूहिक सेवेमध्ये जी उपलब्धी मिळते ती कुठंच मिळत नाही। तर त्याचबरोबर आपल्या जवळच्या केंद्रात तर तुम्ही जाऊन ही सेवा करायचीच आहे। जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरीही ही सेवा करू शकता आषाढी एकादशीच्या दिवशी। आषाढी एकादशीच्या दिवशी ही सेवा करत असताना आपल्याला कुठलेच नियम पाळायचे जास्त नाही आहेत, फक्त मांसाहार करायचा नाही, कारण आपण उपवास पकडणार आहोत, त्याच्यामुळे या गोष्टी तर होणार नाही। आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, परान्न तर कुठलंच घ्यायचं नाही।
पहिल्या ओवीमध्ये पहिल्या अध्यायामध्ये 53 ओवी आहेत, दुसऱ्या अध्यायामध्ये 73 आहेत, तिसऱ्या अध्यायामध्ये 136 अशा आहेत. असे बरेचसे अध्याय आहेत आणि त्यात ओव्या आहेत. एका बैठकीतच हे पारायण आपल्याला करायचं आहे. या पारायणाला 2.5 तास लागतील. दोष असतील ते कमी होतात. महाराजांचं स्मरण करा आणि या ग्रंथाला सुरुवात करा. तुमचे कुठलेही त्रास असतील, शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास कमी होतात याने. मासिक धर्म असेल, सुतक विटाळ असेल तर श्रवण करा भागवत ग्रंथाचं, आणि गर्भवती असाल तर पठण नक्की करा. यामुळे तुमच्या बाळावर चांगले संस्कार होणार आहेत. पितृदोष कमी होतात, पण जेव्हा मुलाबाळांना त्रास होऊ लागतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपलं कुठलं तरी दोष आपल्या मुलांना या अडचणीत टाकत आहे. त्यामुळे प्रत्येक एकादशीला या ग्रंथाचं पठण तुम्ही नक्की करायचं आहे. त्याचप्रमाणे भगवद्गीतेत 9व्या अध्यायात भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करतील, माझी उपासना करतील, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्यांचे मी रक्षण करतो. यामुळे आपण सर्वांनी स्वामी महाराजांनी देखील आपल्याला एक वचन दिलं आहे की जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो, मला शरण जातो, त्याचं मी रक्षण सदैव करत असतो. त्यामुळे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या अभिवचनाची प्रचिती तेव्हा आपल्याला येते जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचं अखंड नामस्मरण करतो. आणि भागवत ग्रंथात जीवन कसे जगावे याचा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे सेवेकऱ्यांनी भागवत ग्रंथाचं पठण तर नक्कीच करायचं आहे, पण त्यातील जो संदेश आहे जो जीवनात आपल्याला प्रत्यक्ष आचरणात आणायचा आहे. आणि हे आचरणात आणताना आपल्या आयुष्यभर आपल्याला भगवंताचं स्मरण करायचं आहे. त्याच्या नामाशिवाय आपल्याला कुठलाच पर्याय नाही, हे लक्षात घ्या. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.